शाळेच्या दुरुस्तीसाठी एका व्यक्तीनं थेट शाळेच्या छतावर बसून आमरण उपोषण सुरू केले। जालन्याच्या अंबड तालुक्यातील दाढेगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला पावसादरम्यान गळती लागलेली आहे। शाळेचे टिनपत्रे खराब झालेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। दरम्यान वारंवार शाळा दुरुस्तीची मागणी करूनही कुठलीही दखल घेण्यात आलेली नाहीये। त्यामुळे संतप्त झालेल्या राजू काकडे यांनी अखेर शाळेच्या छतावर बसत आमरण उपोषण सुरू केलं। जोपर्यंत नवीन इमारतीबाबत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा काकडेंनी दिलाय। माझी मागणी आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी येत नाही तोपर्यंत उपोषण सोडत नाही, लेखी भेटत नाही आणि तत्काळ मंजुरी येत नाही इमारतीला नवीन, आणि शिष्यवृत्ती ही खात्यात पडत नाही मागासवर्गीची, सावित्रीबाई फुलेची आणि अस्वच्छ व्यवसायाची। तर जालन्यात शाळेच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी हे असं आंदोलन केलं जात आहे।